नागरिकांनी पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करावं, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. नागपुरात घडलेल्या गंभीर घटनेनंतर महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं. याप्रसंगी त्यांनी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांची प्रकृती जाणून घेतली. त्यावेळी त्यांच्या हातावर कुऱ्हाड मारल्याची माहिती समोर आली. ही घटना अत्यंत गंभीर होती, मात्र सुदैवानं ती थोडक्यात टळली. सध्याची प्राथमिकता पोलिसांसाठी ही परिस्थिती हाताळणं आहे. यामुळे सोशल मीडिया, सीडीआर आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जातात. या तपासातून ही घटना कशा प्रकारे घडली, कोणत्या संदर्भातून ती पुढे सरकत गेली या संदर्भात स्पष्टता येईल. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आणि पोलिसांना तसेच प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन केलं. ही घटना गंभीर असली तरी पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जाते. नागरिकांनी कुठल्याही गैरसमजातून निष्कर्ष काढण्याऐवजी पोलिसांना सहकार्य करावं. सत्य आणि तपशील लवकरच समोर येईल, असं देखील महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. किती गंभीर जखमी झालेले आहे पोलीस अधिकारी, काय सांगा? जवळपास 34च्या वर पोलीस अधिकारी कर्मचारी हे जखमी झाले आहे कालच्या घटनेत. डीसीपी कदम आणि अजून 2 डीसीपी यांनाही गंभीर म्हणजे जास्त दुखापत आहे. कदम तर थोडक्यात वाचले, कुऱ्हाडीनंच त्यांना मारलेला आहे. त्या हातावर कुऱ्हाड गेली म्हणून ते ऑपरेट झाला. जर ते दुसरीकडे लागली असती एखाद वेळी धोकादायक परिस्थिती झाली असती. पोलिसांना जास्त मार आहे. एक पेशंट आहे ते आयसीयू मध्ये आहे. 3 पेशंटला जे नागरिक आहे त्यांना डिस्चार्ज झालाय. मला असं वाटतं की पोलिसांना जी गंभीर दुखापत झाली आहे, तर पोलिसांनी काल ढाल म्हणून काम केलं. 2 समाजात मधात पोलीस असल्यामुळं आणि पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन चांगल्या पद्धतीने केल्यामुळं थोडा पोलिसांना जास्त नुकसान झालं आहे. तर आता मी आवाहन केलं आहे नागपूरच्या जनतेला की सर्वांनी आता शांत राहावं. कुणी या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. मगाही सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियावरही आम्ही लक्ष देऊन आहोत आणि आता तणावपूर्ण शांतता काही ठिकाणी आहे. माननीय पोलीस आयुक्तांनी आणि पोलीस कमिशनर आणि कलेक्टर या सर्वांनी पूर्ण शहरावर लक्ष केंद्रित केलं आहे. शासनाने लक्ष केंद्रित केलं आहे. माननीय मुख्यमंत्री मिनिट टू मिनिट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मिनिट टू मिनिट या घटनेचे आढावा घेतात आहे. आणि आता आपण सर्वांना माझी विनंती आहे पत्रकार महोदयांनाही की सर्वांना, सर्व समाज, सर्व धर्माचे लोक, सर्व पॉलिटिकल लोक, सर्व NGO, सर्व संस्था, सर्वांनी नागपूर शहर शांत करण्याकरता नागपूरची सांस्कृतिक आणि सामाजिक विरासत, नागपूरचे संस्कार जपण्याकरता काम करावं. कोणीही समाजाने समोर येऊ नये. ज्या पद्धतीने आम्ही सर्व हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई एकत्र काम करतो, नागपूर शहरामध्ये सर्व एकत्रित सण साजरे करतो, पुढच्या काळातही आपण सर्व एकत्रित राहून जे समाजकंटक आहे ते समाजकंटक या पद्धतीने पोलिसांवर अटॅक करतात, हे समाजकंटक शोधून काढले पाहिजे. सर्व समाज एकत्र आला, सर्व धर्म एकत्र आले तर समाजकंटक बदमाशी करू शकणार नाही. आणि म्हणून सर्वांना ढूंढून काढण्याचं काम पोलीस करतीलच, पण समाजाने आणि नागपूरच्या जनतेने पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे, अशी विनंती करण्याकरता मी खास करून नागपूरमध्ये आलो आहे. मी नागपूरच्या जनतेला शांतता आणि पोलिसांना सहकार्य, प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती आम्ही करतो. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे
तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।